नमस्कार सगळ्यांना. वार सोमवार, सहस्त्रहार चक्र सक्षम करण्याचा आजचा दिवस. सहस्त्रहार चक्र, क्राऊन चक्र, ज्याचे स्थान आहे टाळूच्या मध्यस्थानी थोडेसे किंचित वर. इथे कल्पनेमधून आपण सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे कमळाचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपण कल्पना करतो की ह्या चक्रामधून आतमध्ये येत आहे. हे स्थूल शरीर जे आहे आपले कारण शरीर, ज्याद्वारे विविध कर्म आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीद्वारे होत आहे. सहस्त्र पाकळ्यांचे फूल म्हणजे आपल्या शरीरात असणारे विविध अवयव, विविध चक्र, आणि त्याच्यावर आधारित आहे आपले शरीरशास्त्र, पंचकोश. सगळ्या चक्रांना ऊर्जा मिळून सहस्त्रहार चक्र जे परमतत्वाशी संबंधित आहे, सातत्याने जणू आपल्याला जाणीव करून देत आहे की या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. वैश्विक ही अशी शक्ती की ज्याच्याद्वारे आपल्या शरीरातल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांना, सूक्ष्म ग्रंथींना आणि सगळ्या चक्रांना ऊर्जा मिळून त्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते. प्रत्येक चक्र खूप महत्त्वाचे. सहस्त्रहार चक्रामध्ये जर बिघाड झाला तर नकारात्मक विचारांकडे आपण जास्तीत जास्त ओढल्या जातो आणि ह्या अवयवाशी संबंधित आपल्याला विविध आजार व्हायला लागतात. सहस्त्रहार चक्र ज्याचा संबंध आहे आपल्या दोन्ही मेंदूंशी, विचारांशी आणि इथे असलेल्या सूक्ष्म अवयवांशी संबंधित जर काही आपल्याला अडथळे आले तर समजायचे की आपल्या सहस्त्रहार चक्राला ऊर्जा देण्याची गरज आहे. सगळा खेळ हा आपण कशा पद्धतीने विचार करतो याच्याशी संबंधित आहे. येणारा आठवडा आपल्या सगळ्यांना खूप चांगला जाणार आहे. या वैश्विक ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. हा दृढ भाव आपला जागृत झालेला आहे. सातत्याने रेकीचे ध्यान तुम्ही 5 मिनटं करा, 10 मिनटं करा, पण ध्यान करणे खूप आवश्यक आहे. ध्यानासाठी तुम्ही शांतपणे बसून रेकीची प्रार्थना तुम्हाला ज्या प्रकारे प्रार्थना करता येईल या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्या रेकी गुरूंचे आभार मानायचे, दैवी शक्तींना आवाहन करायचे, मला रेकी घेण्यासाठी मदत करावी. मग ह्या रेकी वैश्विक शक्तीला आवाहन करायचे की माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन माझ्या सगळ्या चक्रांना ऊर्जा मिळू दे. अशी प्रार्थना करून जेव्हा तुम्ही 7ही चक्रांना तुमच्या कल्पनेमधून बघून किंवा तुमचे दोन्ही हात एकमेकांवर चोळून, ज्यांचा रेकीस्तर 2 झाला असेल, दीक्षा झालेली असेल, त्यांनी रेकी चिन्ह काढायची आहेत. हाताच्या तळव्यावर तुम्ही चिन्ह काढू शकता. जे पाणी तुम्ही पित असता त्या पाण्यावर तुम्ही पाण्याचा ग्लास भरून घेऊन त्याच्यावर सगळ्यात अगोदर बीजमंत्र ओम काढा. बाकी चक्रांची बीजमंत्र काढून रेकीची चिन्ह काढून कृतज्ञता ह्या वैश्विक शक्तीबद्दल तुम्ही सांगून आणि मगच तुम्ही रेकी घ्यायची आहे तुमच्या सप्तचक्रांना. जेव्हा सातत्याने तुम्ही रेकीचे आभार मानता, ही वैश्विक शक्ती आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल करायला लागते. शारीरिक व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होते. आहे ती गोष्ट स्वीकारण्याची आपली मानसिक पातळी वाढते.
सातत्याने आभार मानायचे प्रत्येक क्षणाचे, प्रत्येक दिवसाचे, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या विविध गोष्टींचे. आत्तापर्यंत आयुष्यात आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या प्रत्येकाचे सातत्याने आभार मानायचे. आत्तापर्यंत आपल्याला ज्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत, मिळालेल्या आहेत, त्या कदाचित कोणाला मिळाल्या पण नसतील. म्हणून सातत्याने आभार म्हणा. आपल्या ह्या पीस रेकी कुटुंबाचे, यातल्या प्रत्येक सदस्याचे, समोरच्यामध्ये असलेल्या देवत्वाचे खूप आभार माना. कुठलीच व्यक्ती वाईट नसते. वाईट असते ती परिस्थिती, त्या परिस्थितीप्रमाणे ती व्यक्ती वागत असते. त्या व्यक्तीमध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचा सातत्याने शोध घेण्याचा प्रयत्न करा. आपल्यावर जेव्हा संकट येतात त्यावेळेस त्या संकटांना सूक्ष्म स्वरूपामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. आपल्यापेक्षा कितीतरी मोठी संकटं दुसऱ्यांच्या आयुष्यात येत असतात. म्हणून त्या संकटांना घाबरून न जाता निडरपणे त्या संकटांना सामोरे जा आणि आपल्यामधील आंतरिक शक्ती वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करा. चांगले बोलण्याने, प्रेमाने समोरच्याला जिंकून घेण्याचा प्रयत्न करा. खूप मंगलकारी असलेली ही शक्ती आपल्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घडायला लागतात जेव्हा सातत्याने आपण ह्या शक्तीचा ध्यास घेतो. खूप आभार माना सातत्याने प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक क्षणाचे. येणाऱ्या सुंदर आठवड्याच्या सगळ्यांना वैश्विक शक्तिरूपी भरपूर शुभेच्छा. हा आठवडा सगळ्यांना वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे. तुमची जी काही अडकलेली कामे आहेत ती होत आहेत आणि ती कामे होत आहे या भावनांमध्येच तुम्ही राहा. कितीही नकारात्मक विचार आले तरी तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयाला सोडू नका आणि ते ध्येय पूर्ती झालेली आहे अशा तुम्ही सातत्याने विचारांमध्ये राहा, भ्रमात राहा. खूप आभार तुमच्या सगळ्यांचे. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार, या क्षणाचे खूप आभार. पीस रेकी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे खूप खूप आभार. या ब्रह्मांडीय शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे.